नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-पीक पाहणीमधील महत्त्वाचे बदल याविषयी अगदी सोप्या भाषेमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाने 15 जुलै 2026 रोजी याबाबत एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. यानुसार आता शेतकऱ्याला स्वतः ई-पीक पाहणी करता येणार नसून ई-पीक पाहणी ही ई-पीक पाहणी सहाय्यक यांच्यामार्फत केली जाणार आहे. ई-पीक पाहणी सहाय्यक यांची नियुक्ती हे संबंधित तहसीलदार करणार आहेत. ई-पीक पाहणी सहाय्यक म्हणून कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका किंवा CSC चालक किंवा मानधन तत्त्वावरील कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे कर्मचारी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन ई-पीक पाहणी करतील व त्यांचे GPS लोकेशनसह 2 फोटो यामध्ये DCS-MH या ॲपमध्ये अपलोड करतील. यानंतर संबंधित ग्राम महसूल अधिकारी 100% पडताळणी करतील व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पिकाची नोंद गाव नमुना क्रमांक 12 वर नोंदवली जाईल. जर यामध्ये काही चूक आढळली तर ती चूक दुरुस्त करण्याची ही संधी यामध्ये दिलेली आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे जे बहुवार्षिक फळबागा आहेत, जसं की आंबा, काजू, पेरू, चिकू यासारख्या पिकांना एकदा नोंदणी केल्यानंतर ती नोंदणी पुढे 3 वर्षे राहील. त्यामध्ये पुन्हा जर शेतकऱ्याला बागेत बदल केला तर नोंदणीमध्ये बदल करायची गरज आहे, अन्यथा बदल करण्याची गरज नाही. ही पीक नोंदणी आपल्याला भविष्यामध्ये पीक विमा, पीक कर्ज यासाठी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. या शासन निर्णयामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता स्वतः शेतकऱ्याला ई-पीक पाहणी करण्याची गरज नसून ही ई-पीक पाहणी संबंधित सहाय्यक यांच्यामार्फत करून दिली जाईल. धन्यवाद.